बोल जसे आम्ही आलो तशा प्रकारे आम्ही जाणार नाही तर प्रभू देवा आम्ही आमच्या जवळ आनंद असेल आशा असेल तू दिलेलं प्रभू देवा सामर्थ्य प्रभू देवा घेऊन आम्ही जाणार आहोत प्रभू देवा घरातून निघताना प्रभू देवा ज्या आशेने ज्या इच्छेने प्रभू देवा ज्या योजनेने प्रभू देवा ते सर्व निघाले येशूच्या नावात प्रभू देवा ती पूर्ण केली जाऊ दे प्रभू देवा त्यांच्यावर प्रभू देवा तुझं सामर्थ्य तुझा महान प्रभू देवा सामर्थ्याची ओतली प्रभू देवा तू कर तुझं गौरव प्रभू त्यांच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये प्रभू देवा सामर्थ्याने प्रगट व्हावं प्रभू असं होते प्रत्येकाचा ताबा यावेळेस मी तुझ्या गौरवी सामर्थ्य हातात सोपवतो प्रार्थनापूर्वक तुझ्याजवळ आम्ही बसलेलो आहोत प्रभू देवा आणि तुझं वचन ऐकण्यासाठी आम्ही आमचं मनाची हृदयाची तयारी करतो प्रभू देवा तू चमत्कार कर आणि आमच्याशी देवा तू बोल अशी मी तुला विनंती करतो येशूच्या नावात मागतो म्हणून तो आहे आमेन बसूया प्रभूच्या नावात धन्यवाद असो देवाने तुमच्यामध्ये देवाचं वचन घेऊन येण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी उभं केलं आणि प्रभूचं गौरव असो या ठिकाणी देवाचं वचन उघडूया उत्पत्तीचं पुस्तक याचा 8वा अध्याय आणि 6 पासून 19 पर्यंत आपण वाचलो उत्पत्ती 8 6 पासून 19 पर्यंत आणि त्या ठिकाणी जल प्रलयामध्ये जी घडलेली घटना आहे ती तुम्हाला वाचायला मिळेल त्या ठिकाणी आपण जो संदेश ऐकत आहोत आणि आपण ज्या गोष्टी या ठिकाणी पाहत आहोत मागील आठवड्यामध्ये मी तुम्हाला राहाब आणि आखानाविषयी सांगितलं होतं आठवतं तुम्हाला राहाब आणि आखान त्यांची तुलनात्मक दृष्ट्या जे गोष्टी परमेश्वराने मला सांगितल्या त्या मी तुम्हाला सांगितलं होत्या आज आपण दोन कॅरेक्टर विषयी पाहणार आहोत आणि ते पक्षी आहेत दोन काय आहेत पक्षी आहे काय आहेत पक्षी माहिती आहे सगळ्यांना एक आहे पक्षी कबूतर आणि दुसरा पक्षी आहे कोणता माहिती आहे कावळा ज्याचं त्या ठिकाणी उल्लेख आहे ज्या ठिकाणी आपण जे वचन वाचणार आहोत त्याच्याविषयी आपण वाचूया या ठिकाणी मग देवाने नोहा व तारवा त्याच्याबरोबर असलेले वनपशु व ग्रामपशु या सर्वांची आठवण केली देवाने पृथ्वीवर वारा वाहिला 6व्या वचनापासून वाचू म्हणजे आपला वेळ वाचायला नको याला 40 दिवस पोटल्यावर नोहाने तारवास जी खिडकी केली होती ती त्याने उघडली आणि एक कावळा बाहेर सोडला तो पृथ्वीवरचे पाणी सुकेपर्यंत इकडे तिकडे फिरत राहिला पाणी भूपृष्ठावरून आटले किंवा नाही हे पाहण्यासाठी त्याने एक कबूतर बाहेर सोडले त्या कबुतराला पाय टेकण्यास कोठे आधार न मिळाल्यामुळे ते त्याच्याकडे तारवापाशी परत आले कारण सगळ्या पृथ्वीच्या पाठीवर अद्याप पाणी होते तेव्हा नोहाने हात बाहेर काढून त्याला धरून आपल्याकडे तारवात घेतले त्याने आणखी 7 दिवस वाट पाहून तारवातून त्या कबुतराला पुन्हा बाहेर सोडले सायंकाळी ते कबूतर त्याच्याकडे आले तो त्याच्या चोचीत जैतून झाडाचे नुकतेच खुडलेले पान आहे असे त्याला दिसले नोहा त्यावरून समजला की आता पृथ्वीवरचे पाणी आटले आहे त्याने आणखी 7 दिवस थांबून त्या कबुतराला पुन्हा सोडले ते त्याचकडे पुन्हा पुनरुपी परत आले नाही 601व्या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पृथ्वीवरचे पाणी सुटून गेले तेव्हा नोहाने तारवाचे छप्पर काढून पाहिले तो पृथ्वीचा पृष्ठभाग वाळला आहे असे त्याला दिसले प्रेज द लॉर्ड हालेलुया या ठिकाणी 2 पक्षी आहेत कोणते कोणते माझ्या बरोबर म्हणा कबूतर आणि कावळा हिंदीमध्ये काय म्हणतात त्याला कबूतर और कौवा म्हणतात ना आपल्यामध्ये हिंदी बोलणारे पुष्कळ जण आहेत आणि बऱ्याचशाच गोष्टी ज्या आहेत त्या हिंदीमधून सांगितल्या गेल्या पाहिजेत तर मध्ये मध्ये आपण एखादं जे वचन आहे ते हिंदीमधून सुद्धा वाचण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे जे कबूतर आणि कावळा जो आहे या दोघांच्या विषयी ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे प्रत्येक विश्वासणाऱ्याला प्रत्येक जो प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याला बायबल कबूतर म्हणतो माहिती तुम्हाला कोणाकोणाला ठाऊक आहे बायबलमध्ये बऱ्याच ठिकाणी देवाच्या लेकरांना कबूतर म्हणण्यात आलेले देवाच्या लेकरांना बऱ्याच ठिकाणी म्हटलेलं खूप ठिकाणी ते उल्लेख तुम्हाला पाहायला मिळेल तुमच्या कधी वाचण्यात आला की नाही मला माहिती नाही पण बायबलमध्ये बऱ्याच ठिकाणी देवाच्या लोकांना किंवा देवावर जे विश्वास ठेवतात जे देवाची लेकरं आहेत त्या लेकरांना कबूतर म्हणण्यात आलेलं आहे गीतरत्नच्या पुस्तकामध्ये बऱ्याच वेळेस विश्वास धरला किंवा जे देवावर प्रीती करणारे लोक आहेत त्यांना कबूतर म्हणण्यात आलेलं आहे माझ्या बरोबर वाचले तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल गीतरत्न याचा 2रा अध्याय आणि 14वं वचन गीतरत्न गीतरत्न याचा 2रा अध्याय
सवोपदेशक के बाद में जो किताब आता है तो क्या बोलते हैं? श्रेष्ठ गीत। श्रेष्ठ गीत का किताब है, उसका 2रा अध्याय और 14 पद। श्रेष्ठ गीत हिंदीमध्ये मी सांगितलं त्यांना, श्रेष्ठ गीत हिंदीमध्ये म्हणतात आणि मराठीमध्ये गीतरत्न म्हणतात, 2रा अध्याय आणि 14 वचन. कुणाला सापडले त्यांनी वाचा. आगे माझे कपवते खडकाच्या कपारीत कड्याच्या आडोशास राहणारे, मला तुझे मुख पाहू दे, तुझा शब्द मला ऐकू दे, कारण तुझा कंठ मधुर आहे, तुझे मुख रम्य आहे. प्रेज द लॉर्ड. 5वा अध्याय 2रं वचन त्याचंच. मी निद्रिस्त आहे तरी माझे मन जागृत आहे, ऐका माझ्या वल्लभ दार ठोकीत आहे, त्याचा शब्द माझ्या कानी पडत आहे. तो म्हणतो, माझे भगिनी, माझे प्रिय, माझे कपवते, माझे विमले, माझ्यासाठी दार उघड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझे कपोते. कपोते मीन्स कबूतर. काय आहे? कपोते मीन्स कबूतर. कपोते म्हणजेच काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी इंग्लिशमध्ये डव हा शब्द आलेला आहे, ज्याला आपण मराठीमध्ये कबूतर म्हणतो. हालेलुया. म्हणजेच काय? माझ्या कबूतरा असं म्हटलेलं आहे त्या ठिकाणी. प्रेज द लॉर्ड. देव तुम्हाला मला कबूतर म्हणतो, देव तुम्हाला मला कावळा म्हणत नाही. प्रेज द लॉर्ड. बाजूला सांगा, देव तुला कबूतर म्हणतो. देव तुला कबूतर म्हणतो. एक वेगळ्या प्रकारचा संदेश आहे हा कबूतर आणि पक्षाविषयी आपण कशाला पाहतोय. आणि हे तुम्हाला प्रश्न पडला असेल की पक्षाची स्टोरी आणि पक्षाविषयी मला काही घेणे देणं आहे. पण पक्षी असो, प्राणी असो किंवा जे काही बायबलमध्ये ह्या सगळ्या लोकांचा उल्लेख आहे, कारण पृथ्वीवरची प्रत्येक गोष्ट कोण निर्माण केली? देवाने निर्माण केली. देवाने निर्माण केलेल्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. कबूतर पण चांगला आहे आणि कावळा पण चांगला आहे. पण काही त्यांचे कॅरेक्टर आहेत की ज्याच्यामध्ये काही अशा गोष्टी आहेत की ज्याला परमेश्वराने विशेष महत्व दिलेलं आहे आणि देव स्वतःच्या लेकरांना कबूतर म्हणण्यापाठीमागं काहीतरी कारण आहे. हालेलुया. हालेलुया. आणि त्या कारणांना आपण तपासणार आहोत किंवा ती कारण आपण पाहणार आहोत की देवाने असं का म्हटलं, देवाने कावळा का नाही म्हटलं, कबूतर का म्हटलं. कारण कबुतरामध्ये काही वैशिष्ट्य आहेत, कबुतरामध्ये काही गुणधर्म आहेत की जे गुणधर्म प्रत्येक विश्वासणाऱ्यामध्ये असले पाहिजे. हालेलुया. जे कावळ्यामध्ये जे आहे ते प्रत्येक विश्वासणाऱ्यामध्ये नसलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. जे कावळ्यात आहे ते नसलं पाहिजे, कारण कावळा बऱ्याचशाच गोष्टींच्या मध्ये चुका करणारा किंवा जे गुणधर्म आहेत ते गुणधर्म प्रत्येक विश्वासणाऱ्यामधून निघाले पाहिजेत. त्या गुणधर्मांना आपण फॉलो करायचं नाही, यासाठी हा संदेश देवबाप तुमच्या आणि माझ्याजवळ घेऊन आलेला आहे. हालेलुया. आणि म्हणूनच मी तुम्हाला कबूतर आणि कावळ्याविषयी सांगतोय. आपल्या पिढींच्या मध्ये किंवा आपल्या परंपरेमध्ये कावळ्याला विशेष महत्व आहे. कावळ्या शिवल्याशिवाय आत्म्याला शांती मिळत नाही असं म्हटलं जातं. बरोबर ना? म्हटलं जातं की नाही? हा, परंपरा आहे. माहिती तुम्हाला सगळ्यांना त्या परंपरेविषयी किंवा त्यांना नावं ठेवण्याविषयी किंवा त्यांच्या गोष्टी संदर्भात कुठल्याही प्रकारचं भाष्य मला करायचं नाही किंवा त्याच्याशी आपल्याला काही इथं देणं घेणं नाही. लक्षात घ्या. कारण तुमच्या मनामध्ये कदाचित असं असेल काही की कावळा शिवल्याने काय होतं? आत्म्याची शांती होती. तर तो सगळ्यात मोठा गैरसमज आहे. सगळ्यात मोठं, कारण कावळ्यामध्ये मनुष्य ज्यावेळेस मरतो त्यावेळेस 2 पैकी एका ठिकाणी कुठल्या तरी जातो. कुठल्या ठिकाणी? एक स्वर्ग किंवा एक नरक. पृथ्वीवरती कोणत्याही माणसाचा आत्मा राहत नाही. तो कुठे जातो? स्वर्गात किंवा नरकात जातो किंवा न्यायासाठी नेमलेल्या ठिकाणी जातो. न्यायासाठी एक नेमलेलं ठिकाण आहे परमेश्वरानं, ज्याला अधोलोक म्हणतात आणि ज्याला सुखलोक म्हणतात, अशा ठिकाणी जातो. आणि अधोलोक सुखलोक म्हणणं हे थोडंसं कठीण वाटतं लोकांना, कारण समजावून सांगणं कठीण आहे, म्हणून मी स्वर्ग नरक म्हणतो. पण न्यायासाठी नेमलेल्या ठिकाणी तो जातो. आणि जर पृथ्वीवरती राहतच नाही तर तुम्ही शांती करा, त्यासाठी काय पण जे काही करत असेल ते सगळं करा. त्याच्या आत्म्याची कोणीही या जगामध्ये कोणताही माणूस असू तो येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा असू दे किंवा नसणारा म्हणजे जो ठेवत नाही तो असू दे, कोणीही त्याच्या आत्म्याचं परिवर्तन करू शकत नाही. मेल्यानंतर त्या माणसासाठी तुम्ही काहीही करू शकत नाही. जे काय करायचं ते देव करणार. जे काही करायचं ते कोण करणार? देव करणार. आता मेल्यानंतर सगळं न्याय करणं कोणाच्या हातात आहे? त्याच्या बदलासाठी त्याचा आत्मा स्वर्गात जावा म्हणून तुम्ही प्रार्थना पण नाही करू शकत. प्रार्थना पण करू शकत, कारण जी काही प्रार्थना करायची ते मरण्याच्या अगोदर. मेल्यानंतर तुम्हाला काहीच करता येत नाही. सगळा विषय संपतो तिथे, कुठलीही गोष्ट असू दे. पण बऱ्याचशाच गोष्टी आहेत, माणसाचे भ्रम आहेत आणि त्या भ्रमाच्या पाठीमागे माणसं लागलेले असू दे. पण आपल्याला मात्र कबूतर आणि कावळ्याविषयी ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस एका प्राण्याला नावं ठेवायचं आणि एका प्राण्याचं गुणगान गायण्यासाठी आपण या ठिकाणी नाही, पण
काही वैशिष्ट्य आहेत की ती वैशिष्ट्य तुम्ही टाळू शकत नाही, ती तुम्हाला पाहायला पण मिळतील. सर्च करा, ज्यावेळेस तुम्ही शोध कराल त्यावेळेस गुगलवरती तुम्ही सर्च करू शकताय, कारण बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी बायबलमध्ये सुद्धा आहेत आणि बाहेर सुद्धा सर्च केल्यानंतर तुम्हाला सापडतील. आता कबूतर जो आहे त्याच्यामध्ये पहिला गुणधर्म आहे, तो कसा आहे माहिती आहे? तो अतिशय स्वच्छ अशा प्रकारचा प्राणी आहे, अशा प्रकारचा पक्षी आहे जो स्वच्छ असतो. बायबलमध्ये वाचायला मिळतं लेवीचं पुस्तक याचा 11वा अध्याय 15वं वचन. 11वा अध्याय 15वं वचन, लेवीय 11:15. त्या ठिकाणी तुम्हाला अर्पण करण्याविषयी सांगितलेलं आहे. खाण्याविषयी सांगितले. निरनिळ्या जातीचे कावळे, शामरू, गवळण, कोकिळ, निरनिळ्या जातीचे बहिरी, ससाने, पिंगळा, कडक, मोठे घुबड, पांढरे घुबड, पाणकोळी, गिधाड, करकोचा, निरनिळ्या जातीचे बगळे, टिटवी आणि वाघूळ. याच्या पूर्वी जर तुम्ही वाचलं तर त्याचा जे अध्याय आपण वाचतो 15वा अध्याय, त्याचं हेडिंग काय माहितीये? अशुद्ध आणि शुद्ध प्राणी. शुद्ध आणि अशुद्ध प्राणी, किंवा जे प्राणी खायचे आहेत आणि जे प्राणी खायचे नाही त्याची एक लिस्ट तुम्हाला त्या ठिकाणी वाचायला मिळेल. तुम्ही मी काय जे वचन वाचते ते शॉर्ट मध्ये वाचत आहे बरं, पण तुम्हाला घरी जाऊन एक असाइनमेंट आहे किंवा घरी जाऊन तुम्हाला एक अभ्यास आहे की बायबलमध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्ही वचन वाचता तो अध्याय त्या ठिकाणचा पाठचा पुढचा भाग तुम्ही नंतर घरी जाऊन वाचा. कोणी वाचलं राहाब आणि आखानाविषयी? वाचलं कोणी? यहोशुआच्या पुस्तकामध्ये वाचलं का कोणी? 2, 3, 4, 5 बाकीचे आठवडाभर झोप काढा. तुम्ही बायबल वाचलेलं नाही, मग संदेशाकडे तुमचं लक्ष नाही, तुम्ही ऐकताय फक्त कानाला शांती मिळावी म्हणून फक्त ऐकताय, किंवा काहीतरी आपलं वाटतं हा ठीक आहे ऐकलं, पास्टरने सांगितलं राहाब आणि आखानाविषयी, पास्टरने सांगितलं ते खरं आहे का नाही हे तपासण्यासाठी तरी वाचा किमान. प्रेज द लॉर्ड. पण तुम्हाला वाचलं पाहिजे. हालेलुया. कारण जो काही संदेश तुम्ही ऐकता, कारण जो आत्म्याने जर तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे तर तुमचं काम आहे अभ्यास करणं, तुमचं काम आहे. कारण देवाचं वचन हे साधं सुधं नाही, लक्षात घ्या. आणि तुमच्यापर्यंत जर येत आहे तर तुम्ही त्याचा अभ्यास केला पाहिजे, वाचलं पाहिजे. म्हणून तुम्ही लेवीचं पुस्तकामध्ये 11वा अध्याय नंतर वाचून जाऊन घरी वाचा, आणि त्याच्यानंतर तुम्ही नंतर वाचा नोहाच्या पुस्तकामध्ये खरोखर कशा प्रकारे परमेश्वराने काय काय सांगितलेलं आहे. 8वा अध्याय वाचा, त्याच्यानंतर 7वा अध्याय वाचा नोहाच्या ह्याच्याविषयी, उत्पत्ती मधला नोहाविषयी कशा प्रकारे जलप्रलय झाला, त्याच्यानंतर काय काय झालं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला वाचायला मिळतील. आता या ठिकाणी सांगितले शुद्ध आणि अशुद्ध पक्ष्यांच्या विषयी. खाण्याची जी लिस्ट आहे, पक्षी खाण्याची जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये कबूतर कुठेही, म्हणजे जे खाण्याची लिस्ट आहे त्याच्यामध्ये कबूतर आहे, पण जे खाऊ नका सांगितले त्याच्यामध्ये मात्र कोण आहे? त्याच्यामध्ये कावळा. त्याच्यामध्ये कावळ्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजाती आहेत. ज्या कावळ्याच्या प्रजाती आहेत म्हणजे त्याच्यामध्ये डोमकावळा येतो, वेगवेगळ्या प्रकारचे अजून कावळे, त्या ठिकाणी बऱ्याचच गोष्टी आहेत. पक्षापैकी ओंगळ समजून खाऊ नयेत अशा प्रकारे कोणतं आहे? गरुड आहे, लोळणारा गीध आहे, क्रूर आहे, कुरर अशा प्रकारे घार आहे, निरनिळ्या जाती ससाने आहेत, निरनिळ्या जातीचे कावळे आहेत, शामृग आहे, गवळण आहे. हे जे पक्षी आहेत ना हे सगळे घाणेरडे पक्षी आहेत. काय आहेत? घाणेरडे पक्षी आहेत. घाण खाणारे पक्षी आहेत, घाण ठिकाणी राहणारे पक्षी आहेत, जे अशा घाणेरड्या ठिकाणी राहणारे आहेत, आणि वेगवेगळ्या प्रकारचे ज्याला मृत शरीर म्हटलं जातं ना ते मृत शरीर खाणारे हे पक्षी आहेत. आणि म्हणून त्यांना खाण्याची मनाई केली होती, कारण ते अस्वच्छ असणारा पक्षी होता. कावळा हा परमेश्वरानं खाण्याची परवानगी दिलेली नव्हती. तर परमेश्वरानं कशाची परवानगी दिली होती? वाचा माझ्या बरोबर लेवीचं पुस्तक याचा 5वा अध्याय आणि 7वं वचन. लेवीय 5:7 वचन. नंतर तुम्ही 5वा अध्याय नंतर वाचा निवांतपणे. त्याला कोकरू देण्याची ऐपत नसेल तर त्याने आपण केलेल्या पापाबद्दल दोषापण म्हणून 2 ढोले अथवा पारव्याचे 2 पिल्ले परमेश्वरापाशी आणावी. त्यापैकी एकाचे पापार्पण व दुसऱ्याचे होमार्पण. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. मी तुम्हाला पहिलं सांगितलं होतं की देवानं विशेष महत्व दिलेलं कबुतराला. आणि तुम्हाला माहिती आहे बकऱ्यानंतर अर्पणाचं जे परमेश्वरानं प्रायोरिटी दिली ती कशाला दिली? कबुतराला दिली. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या मंदिरामध्ये कावळा मारण्यास सांगितलेलं नाही, कबुतराचं अर्पण करायला सांगितलेलं. पारवा होला कशाला म्हणतात बरं? हे कबुतराचेच एक वेगवेगळ्या प्रकारचे या आहेत जाती आहेत की जे पारवा, ज्याला पारवा म्हटलेला आहे, ज्याला होला म्हणलेला आहे, किंवा ज्याला कपोते म्हटलेलं आहे. जे बायबलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शब्द येतात, पण कॉमन इंग्लिश मध्ये मात्र डव हा शब्द आलेला आहे, ज्याला आपण डिवो व्ही जो शब्द आहे, जो डव अशा प्रकारचा शब्द आहे की ज्याला आपण कबूतर म्हणतो. प्रेज द लॉर्ड. स्वच्छ प्राणी
मंदिरामध्ये, निवास मंडपामध्ये, वेदीवरती अर्पण करायला सांगितलेला आहे. कारण परमेश्वराला घाणेरडं अर्पण चालत नाही. परमेश्वराला स्वच्छ अर्पणाची गरज आहे. हालेलुया. कबूतर हा एक स्वच्छ पक्षी आहे, स्वच्छ पक्षी. कावळा एक अस्वच्छ असणारा पक्षी आहे. तुमच्यामध्ये विश्वासदारांच्या मध्ये स्वच्छता खूप महत्वाची आहे. आता कोणती स्वच्छता? केवळ हाताची स्वच्छता का? कारण बायबलला सांगतं आपले पवित्र हात काय करा? उंच करून देवाची महिमा करा. हालेलुया. परमेश्वराच्या मंदिरामध्ये, परमेश्वराच्या मंडपामध्ये कोण राहील? कोण राहील? काय वर्णन केलेलं आहे? स्तोत्र 24 अध्याय वाचा माझ्या बरोबर. स्तोत्र 24 काढा. परमेश्वराच्या मंदिरात कोण राहील? त्याच्या मंडपात कोण वस्ती करेल? ज्याचे हात स्वच्छ आहेत आणि ज्याचे मन शुद्ध आहे. हा 14 वचन वाचलं. असं त्याकडे लावित नाही व Praise the Lord. पाहत नाही. काय सांगितलं त्या ठिकाणी? ज्याचे हात स्वच्छ आहेत. बाजूला सांगा ज्याचे हात स्वच्छ आहेत आणि मन शुद्ध आहे तोच परमेश्वराच्या घरामध्ये राहील. हालेलुया. कारण परमेश्वराच्या घरामध्ये राहण्यासाठी स्वच्छता खूप महत्वाची आहे. जर स्वच्छता नसेल तो विश्वासणारा काही कामाचा नाही देवासाठी. कारण स्वच्छतेसाठी परमेश्वर सतत आणि सतत प्रयत्नशील आहे. लक्षात घ्या. सतत देवाला वाटतं की त्याचं मन शुद्ध असावं, त्याचं मन स्वच्छ असावं, त्याचे हात स्वच्छ असावेत, शुद्ध कामांच्या मध्ये त्याचा सहभाग असावा. हालेलुया. कारण स्वच्छ कामांच्या मध्ये, शुद्ध कामांच्या मध्ये जर तुमचा सहभाग नसेल तर लक्षात घ्या देव तुम्हाला कपोते म्हणून जवळ घेणार नाही. हालेलुया. कारण देव तुम्हाला कपोते म्हणत आहे. कपोते म्हणजे काय? तू माझ्या कबुतरा म्हणून तुम्हाला जवळ घेऊ इच्छितो. तर अस्वच्छ लेकराला जवळ घ्यायला देवाला आवडणार नाही. त्याला स्वच्छ लेकरं आवडतात. आपण अस्वच्छ होतो सगळेजण. येशू ख्रिस्ताजवळ येणार होतो. आपण घाणेरडे होतो. आपल्या अंतःकरणामध्ये घाण होती, आपल्या अंतःकरणामध्ये अस्वच्छता होती. पण ती सगळं अस्वच्छता, सगळं घाणेरडेपण, सगळं पाप आपल्या जीवनातून निघून गेलेलं आहे. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याद्वारे आपण शुद्ध झालेलो आहोत. जर शुद्ध झालो आपण तर ती अस्वच्छता पुन्हा एकदा आपल्या अंतःकरणामध्ये नसली पाहिजे. कारण स्वच्छ होण्यासाठी तुम्हाला मला बोलवलेलं आहे. हालेलुया. आपल्याला शुद्ध होण्यासाठी बोलवलेलं आहे. आणि ही शुद्धता तुमच्या आणि माझ्या मनामध्ये टिकून राहिली पाहिजे. कारण देव तुम्हाला मला कावळा म्हणत नाही. हालेलुया. देव तुम्हाला मला कबूतर म्हणतो. कारण जे स्वच्छ आहे ते म्हणतो. आणि देवाच्या मंदिरामध्ये अर्पण करण्यासाठी देवाने नेमलेलं आहे आपण. हालेलुया. देवाच्या मंदिरामध्ये अर्पण करण्यासाठी आपली योग्यता ठरवलेली आहे. आणि जर तिथं आपली योग्यता आहे तर आपण स्वच्छ असलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुलनात्मक दृष्ट्या ज्यावेळेस आपण पाहतो ना कबुतराकडे, तर कबूतर एक स्वच्छ पक्षी आहे. आणि म्हणून देव त्याला आपल्या विशेष महत्व देतो आणि देव त्याला कपोते म्हणून बोलवतो. लक्षात घ्या. कुणालाही परमेश्वर कशाही प्रकारे जवळ घ्यायचं असेल देवाला तर देव नेहमी आपल्या जवळ घेत असताना तो स्वच्छ करतो, शुद्ध करतो आणि मगच त्याला तो काय करतो बरं? आपल्या जवळ घेतो. ज्यावेळेस उधळ्या पुत्र बाहेर फिरत होता, बाहेर सगळीकडे फिरला आणि ज्यावेळेस बापाकडे परत आला त्यावेळेस पहिल्यांदा प्रथम त्याला काय केलं गेलं माहिती आहे? पहिल्यांदा त्याचे वस्त्र बदलण्यात आले. पहिल्यांदा त्याच्या पायामध्ये नवीन जोडे घालण्यात आले, त्याच्या हातामध्ये अंगठी घालण्यात आली आणि मगच त्याच्यासाठी आनंद उत्सव करण्यात आला. हालेलुया. अशाच घाण कपड्यावरती, अशाच अस्वच्छतेमध्ये, अशाच घाणेरड्या गोष्टींच्या मध्ये त्याच्यासाठी आनंद उत्सव करण्यात आलेला नाही. लक्षात घ्या. देव प्रथम तुम्हाला जवळ घेत असताना त्या सगळ्या गोष्टी बदलत असतो. आपण जर देवाकडे जातोय किंवा देवा जवळ राहण्याची आपली इच्छा आहे तर कबुतरासारखं स्वच्छ बनलं पाहिजे आपल्याला आणि स्वच्छतेमध्येच आपल्याला राहिलं पाहिजे. हालेलुया. कारण कबुतराचा गुणधर्म आहे स्वच्छ. कावळा हा घाणेरडा आहे. घाणेरड्या तो ज्या पण ठिकाणी आपण पाहतो की घाण ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे ज्याला आपण म्हणतो जे अस्वच्छ आहे, जे माणसाच्या दृष्टिकोनातून ओंगळ आहे, अशा प्रकारच्या गोष्टीसाठी कावळा ओळखला जातो. आणि म्हणून तो घाणेरडा पक्षी आहे, तो स्वच्छ पक्षी नाही. आणि म्हणून कावळ्याचा जो गुणधर्म आहे, जो घाणेरड्या गोष्टींचा, तो गुणधर्म तुमच्या आणि माझ्या मनामध्ये नसला पाहिजे. कारण मनातल्या स्वच्छतेविषयी जसं आपण वचन वाचलं बायबलमध्ये बारकाच्या शुभवर्तमानामध्ये की शास्त्री आणि पुरुषांना परमेश्वर काय म्हणाला की हे ओठाणी माझा सन्मान करतात पण त्यांचं अंतःकरण मात्र वेगवेगळ्या प्रकारच्या घाणेरड्या गोष्टींनी भरलेलं आहे. जसं तुमचे हात स्वच्छ आहेत, जशा प्रकारे तुमचं हात पवित्र, हात उंच करून तुम्ही देवाचा धन्यवाद करता, तशा प्रकारे मन पण स्वच्छ असलं
पाहिजे. कारण मनाची कटुता, मनातली अस्वच्छता खूप मोठ्या प्रकारे आपल्या जीवनामध्ये परिणाम घडवतील. लक्षात घ्या, बरेचसे विश्वासणारे आज घाणेरड्या गोष्टीमध्ये जीवन जगत आहे. त्यांना स्वच्छता आवडत नाही, मनातली स्वच्छता आवडत नाही. कारण मनातलं जे घाण गोष्टी आहेत ना त्या कोणालाही दिसत नाही. आणि म्हणून त्यांना असं वाटतं की माझ्या जीवनाविषयी ज्या ज्या घाणेरड्या गोष्टी त्याच्याविषयी काय बोलायची, इतकं काही चर्चा करण्याची गरज नाही. ते मनामध्ये कुणाला दिसलेलं नाही आणि अंतःकरणामध्ये ते बाहेर कुठं, बाहेर तर मी स्वच्छ दिसतो, बाहेर तर खूप सुंदर कपडे घालतो, बाहेर तर खूप स्वच्छ सुंदर बोलतो मी आणि खूप चांगल्या प्रकारे मी देवाची आराधना करतो, आणि अंतःकरणामध्ये मात्र घाण आहे. तर निश्चित अर्थाने देवाला ती गोष्टी काढून टाकायच्या. कारण मग जर देव तुम्हाला कबूतर म्हणतोय तर तुमचं अंतःकरण स्वच्छ झालं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कबूतर काय खातो आणि कशा प्रकारे वागतो याच्या विषयी आपण पाहणार आहोत. वाचा बरोबर माझ्या बरोबर मत्ती शुभवर्तमान 10वा अध्याय 16व वचन. मत्ती 10:16. कबूतर कसा वागतो या ठिकाणी लिहिले. हा, पहा, नांग्यांमध्ये मेंढराला पाठवावे तसे मी तुम्हाला पाठवतो, म्हणून तुम्ही सापासारखे चतुर व कबुतरासारखे निरुपद्रवी व्हावे. हालेलुया. काय सांगितले त्या ठिकाणी? कबूतर निरुपद्रवी आहे. बाजूला सांगा, कबूतर निरुपद्रवी आहे. थोडक्यात त्रास न देणारे कबूतर आहे. बाजूला सांगा, कबूतर त्रास न देणार आहे. बाजूला टच करून सांगा ना, तुम्ही वाचल्यात बघूलाय है ना. कबूतर त्रास न देणार आहे आणि कावळा त्रास देणार आहे. तुलनात्मक दृष्ट्या ज्यावेळेस आपण पाहतो ना त्यावेळेस खूप मोठ्या गोष्टी पाहायला मिळतात बरोबर या ठिकाणी. कारण त्या ठिकाणी लिहिले कबुतरासारखे साळसूत. साळसूत म्हणजे संरक्षित. साळसूत म्हणजे एखाद्या माणसाला आपण म्हणतो हा कसा साळसूत सारखा बसलेला आहे, तसा साळसूत नाही बरं. दुसरा लोकांना साळसूत दिसणारा शांत बसतो त्याला काय म्हणतात? जो शांत बसतो त्याला काय म्हणतात? खूप समंजस म्हणतात. बायबलमध्ये पण लिहिले काय म्हणतात त्याला? समंजस म्हणतात. पण देव त्याला समंजस म्हणतो का? जो वागण्यामध्ये सामंजस्य आहे, जो वागण्यामध्ये साळसूद आहे त्याला देव साळसूद म्हणतो किंवा त्यालाच देव समंजस म्हणतो. प्रेज द लॉर्ड. लोक असं म्हणतात की हा शांत बसतो म्हणजे हा साळसूद आहे. नाही, तशा साळसूद विषयी मी या ठिकाणी बोलत नाही. शांत बसून गपचूप काड्या लावणारे बरेच जण असतात. गपचूप गाडी लावून शांत गंमत बघणार आग कशी लागली बघा, त्याला साळसूद म्हणत नाही. साळसूद कुणाला म्हणतात? जे गपचूप काडी न लावता खरोखर साळसूद आहे, खरोखर सामंजस्य आहे, खरोखर कुठल्याही प्रकारे दुसऱ्याला ना गुपित रीतीनं ना उघड रीतीनं त्रास देत नाही. गुपित रीतीनं पण आणि उघड रीतीनं जे त्रास देत नाही तोच व्यक्ती खरा विश्वासणार आहे. बरं, तोच खरा कबूतर आहे. लक्षात घ्या. तुम्हाला कबूतर व्हायचंय का? तर तुम्हाला साळसूद झालं पाहिजे. हालेलुया. कारण उगीच देव तुम्हाला कपोते म्हणून जवळ घेणार नाही. कपोते म्हणजे काय? अतिशय जवळ असणारी व्यक्ती. कारण त्या जे संबंध लिहिलेत ना गीतरत्नाच्या पुस्तकामध्ये श्रेष्ठ गीत मध्ये जे आपण वाचलं, जे संबंध लिहिलेत ना जे वल्लभामध्ये आणि कपोतेमध्ये, त्या संबंधामध्ये जे आपण वाचतो ना त्यावेळेस देवानं अतिशय दृढ मजबूत असणाऱ्या संबंधाविषयी लिहिले. बरं, देव कुणालाही कुठल्याही प्रकारे त्रास देणाऱ्या माणसाला, दुसऱ्यामध्ये आग लावणाऱ्या, दुसऱ्यांचं अहित मानणाऱ्या, दुसऱ्यांची कशी वाट लागेल, तो कसा पाय खाली घेतला जाईल आणि माझी प्रगती जास्त झाली पाहिजे, त्याची प्रगती कमी झाली पाहिजे, असं जे काय आहे ना या सगळ्या गोष्टी करणाऱ्या माणसाला देव आशीर्वाद देणार नाही. त्याला कबूतर म्हणून जवळ घेणार नाही. हालेलुया. कबूतर म्हणून कुणाला जवळ घेईल? तो जो खरोखर अशा प्रकारच्या गोष्टीत सहभाग देत नाही. लक्षात घ्या. आपल्या अंतःकरणात तपासून पहा की मी खरोच कबुतरासारखा साळसूद आहे का कावळ्यासारखा त्रास देणार आहे. कारण कावळा सतत शिकार शोधत असतो. माहिती तुम्हाला? कावळा सतत काय करत असतो? शिकार शोधत असतो की मी मेलेलं कुठं पाहिजे, मेलेलं. कारण मेलेलंच खातो तो. माहिती तुम्हाला? चोरून खाणारी त्याची काय असते? सवय असते. चोरून खाण्याची प्रवृत्ती असते, हिसकावून घेण्याची त्याची प्रवृत्ती असते, त्रास देण्याची त्याची प्रवृत्ती असते, इतर पक्ष्यांना त्रास देण्याची प्रवृत्ती असते. एखादी कोंबडीचं पिल्लू जर जिवंत आहे त्याला उचलून नेतो का? माहिती तुम्हाला? नेतो की नाही नेतो? तुम्ही बऱ्याच वेळेस पाहिलं. आता कोंबड्या जास्त पाहायला खेड्यामध्ये जास्त पाहायला मिळतात. पण कोंबड्यांसाठी संरक्षण करण्यासाठी बऱ्याच लोक उपद्रव करतात. पण कावळा त्यातून सुद्धा एखादं छोटंसं पिल्लू नेतो. कारण दुसऱ्यांना त्रास देणारा त्याचा स्वभाव आहे. असा हा त्रास देणारा स्वभाव विश्वासणाऱ्यांचा नसला पाहिजे. तुमचा त्रास देणारा स्वभाव आहे का? मग तुम्ही कावळ्यासारखे आहात.
तुम्ही त्रास देता का गपचूप? कारण काही लोकांना सांगता, जसे सालसूद लोकांना दिसतात, फक्त लोकांना सालसूद दिसून उपयोग नाही बरं. देवाला तुमचं सालसूदपणा दिसला पाहिजे. शास्त्री पुरुषी मोठे जागे घालून आले आणि ते त्याच्याजवळ बसले होते समोर, आणि त्याला येशू त्यांच्याकडे, कारण लोकांना माहित नव्हतं, लोकांना वाटत हे शास्त्र शिकवतात, देवाचं वचन शिकवतात म्हणजे खूप शुद्ध आहे. देव म्हणाला हे चुना लावलेले कबरांसाठी. देव असं का म्हणाला, येशू का म्हणाला असं? कारण येशू म्हणण्या पाठीमुळे त्याला माहित होतं हे कावळे आहेत, हे कबूतर नाहीये, त्यांना मी कबूतर म्हणू शकत नाही. देव तुम्हाला कबूतर म्हणतोय तर तुम्ही साळसूद असलंच पाहिजे, लक्षात घ्या. कारण कबुतराचा स्वभाव आहे तो साळसूद आहे, तो त्रास न देणार आहे. कुठल्याही प्रकारे अशा पॉलिटिक्स मध्ये त्याचा सहभाग नसतो. कारण पॉलिटिक्स ही खूप महत्व, कारण आज विश्वासणाऱ्यांच्या मध्ये सुद्धा ती घुसलेले आहे. आणि सैतान काय करते माहिती? सैतान वेगवेगळ्या प्रकारे त्यांना निवडलेल्या लोकांना फसवण्यासाठी सुद्धा त्यांच्यामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी टाकत आहे. कारण या गोष्टीमुळं बऱ्याचशाच मंडळ्या, बऱ्याचशाच विश्वासणाऱ्यांचं जीवन आध्यात्मिकतेपासून काय झालेलं आहे माहिती आहे? ढळलेलं आहे. विश्वासणाऱ्यापासून जर तुम्ही कोणाला विश्वासात आणू शकत नाही तर विश्वासापासून कोणाला लांब नेण्याचा पण तुम्हाला अधिकार नाही. बरं लक्षात घ्या. तुमच्यामुळं कोणी विश्वासणारा लांब जातोय का देवापासून? प्रार्थना तुमच्यामुळं कोणाची थांबली का? तुमच्यामुळं कदाचित कोणी वचन वाचायचं, बायबल वाचायचं थांबवलंय का? कोणामुळं तुमच्यामुळं कुणाचं चर्च थांबलंय का? कुणामुळे तुमच्या काहीतरी चुकीच्या वागण्यामुळं किंवा एखादी छोटीशी गोष्ट ठीक त्याच्या डोक्यात टाकली आणि त्यानं सगळं काही देवाचं काम बंदच केलंय, असं काही झालंय का? तर तुम्ही कावळे आहात ना, तर तुम्ही कबूतर नाही. लक्षात घ्या. कारण कबूतर असं काही करत नाही. कबूतर लोकांच्या जीवनात शांती घेऊन येतो. कबूतर त्यांना त्रास देत नाही, तर त्याला सांगतो सल्ला चांगला आणि तो म्हणतो अरे तू पण माझ्यासारखं साळसूद हो, त्रास न देणारा. हालेलुया. जर तुम्ही कोणाविषयी चांगलं बोलू शकत नाही तर वाईट सुद्धा बोलू नका. हालेलुया. कारण बऱ्याच वेळेस होतं काय की आपल्या तोंडून काही गोष्टी अशा निघतात की समोरच्याच्या अंतःकरणामध्ये खूप मोठा छेद करून जात आणि मग ते त्रासदायक ठरतं. बऱ्याच लोकांना काय होतं बरं, ते त्रासदायक ठरतं. आणि म्हणून प्रोत्साहन, बायबल सांगतं की उत्तेजनासाठी, प्रोत्साहनासाठी आणि वेगवेगळ्या लोकांना जर कुणी प्रार्थना करणारा असेल तर त्याला प्रार्थना करण्यासाठी प्रोत्साहन द्या. जर कुणी चर्चला जातोय तर त्याला चर्चला जाण्यासाठी प्रोत्साहन द्या. जर कुणी जास्त बायबल वाचतो तर त्याला बायबल वाचण्यासाठी जास्त प्रोत्साहन द्या. जर खरंच तो आराधना मनापासून करत आहे तर त्याला करू द्या आराधना. जो नाचत आहे तर त्याला आराधनासाठी नाचू द्या. त्याला त्रास देऊ नका. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बरेच लोक विश्वास करणारे आहेत ते त्रास, लोकांना प्रोत्साहन कमी आणि त्रास जास्त देतात. पण कबूतर त्रास देणारा नाही. मी कबूतर आहे, मी कोणाला त्रास देणार नाही. आपल्या हृदयावर हात ठेवून म्हणा हालेलुया. प्रार्थना करणारे, बायबल वाचणारे, देवाचं काम करणारे, देवाच्या गोष्टीत पुढाकार घेणारे, छोटे छोटे विश्वासणारे, छोट्या मी बऱ्याच विश्वासणाऱ्यांना पाहिलेलं आहे माझ्या लाईफमध्ये, बऱ्याच लोकांना की जे त्यांच्या एक गोष्टीमुळं त्यांनी एक छोटीशी गोष्ट, पास्टर मदत करत नाही तुम्हाला म्हणजे पास्टर चुकीचा आहे, मग तुम्ही चर्चला जायला बंद करा. मग तुम्हाला पास्टर काही हेल्प करत नाहीये, मग तुम्हाला काही चर्च मधून काही मिळत नाहीये आणि मग बऱ्याच गोष्टी अशा त्यांच्या डोक्यामध्ये टाकल्या जातात. आता आपण 50 लोकांना रॅशन दिलेलं आहे, मग बरेचसेच लोक आता म्हणतील बघा आम्हाला काय द्यायला झालं होतं. एखादा असा कोणतरी शाना असणार की जो शाना असं म्हणणार की बघा त्यांना तुम्ही ते फोटो बघितले का तुम्ही, बघा त्या लोकांना, आणि तुम्हाला नाही दिलेलं, तुमच्या घरात काय खाताय पिताय की नाही तुम्हाला बघायला नाही आलं, तो कावळा बरं तो माणूस. लक्षात घ्या. आणि असे बरेच बोलणारी माणसावर ठाऊक आहे. पण अशा सगळ्या माणसांच्या जीवनामध्ये एक गोष्ट त्यांना ओरडून सांगावीशी वाटते की जर या लोकांच्या गळ्यात जात्याची तळी बांधून त्याला खोल समुद्रामध्ये डुबवतो, ही त्यासाठी मोठी शिक्षा असते. कारण याच्यापेक्षा भयानक शिक्षा देवाजवळ आहे. आणि असं असू नये यासाठी आपल्याला त्रास न देणारं म्हणलं पाहिजे, कबूतर म्हणलं पाहिजे आपल्याला. आणि जर कबूतर आपण म्हणू शकत नाही तर निश्चित अर्थाने शांत राहिलं पाहिजे. ठीक आहे प्रभू, मला काही चांगलं बोलता येत नाही, मी गप्प बसतो. मला चांगलं बोलताच येत नाही, मला प्रोत्साहनच देता येत नाही, मग मी शांत बसतो. म्हणून नाही तुम्हाला प्रोत्साहन देत आहे, भेटू नका मग कुणाला. प्रेज द लॉर्ड. मग भेटू नका, शांत बसा. जर तुमच्या तोंडातून काही चुकीचं निघणारच आहे तर शांत बसा. मग आपण तोंड मिठून गप्प बसा, म्हणजे तुम्ही लोक असं म्हणतील तरी हा खरंच सावसूद आहे म्हणून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून कबुतराचा स्वभाव काय आहे? त्रास न देणारा स्वभाव आहे. मत्तेची वर्तमान 7वा अध्याय 15वे वचन वाचा. मत्ते 7:15.
तुम्हाला त्या ठिकाणी कावळ्याचं जी क्वालिटी आहे ते पाहायला मिळते. हा वाचा 7:15. खोट्या संदेशांविषयी जपून राहा. हा, ते मेंढरांच्या वेशाने तुमच्याकडे येतात पण ते अंतरी क्रूर लांडगे आहेत. इंग्लिशमध्ये ते वचन वाचतो मी, कारण इंग्लिशमध्ये ते लिहिलेलं आहे तशा प्रकारे. मत्ते 7:14 वाचलं, 15 वाचलं ना मी. इंग्लिशमध्ये ती क्वालिटी लिहिली, क्वालिटी ज्याला आपण क्वालिटी म्हणतो, जी कावळ्याची क्वालिटी आहे ती लिहिलेली या ठिकाणी इंग्लिशमध्ये. Beware of the false prophet who comes to you in the sheep's clothing, but inwardly are ravenous wolves. म्हणजेच काय, कावळ्याला इंग्लिशमध्ये रावेन्स असं म्हणतात. रावेन मीन्स कावळा, आणि या ठिकाणी रावेनोस म्हणजे काय, कावळ्याचा गुणधर्म, जो क्रूरतेचा गुणधर्म आहे तो लिहिला या ठिकाणी. काय लिहिलं मी इंग्लिशमध्ये तुम्हाला यासाठी वाचून दाखवलं. जो कावळ्याचा गुणधर्म आहे, कावळा काय असतो, क्रूर असतो. जसं लिहिले क्रूर लांडग्यांपासून राहत राहा, म्हणजेच काय, क्रूरतेचा जो शब्द आहे तो कावळ्यामध्ये फिट बसतो. कारण कावळ्याचा शब्द, कावळ्याचा जो, त्या शब्दापासूनच कावळा हा शब्द आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला काय सांगतो लक्षात येते, तुमच्या कावळ्याचा गुणधर्म आहे क्रूरता. कावळ्याचा गुणधर्म आहे हिंकावून घेणे, चोरून घेऊन जाणे, त्रास देणे, आणि तो गुणधर्म विश्वासणाऱ्यामध्ये नाही पाहिजे. कबुतरासारखा गुणधर्म आपल्यामध्ये पाहिजे. त्रास न देणारा, कुठल्याही प्रकारे जे काही चांगलं असेल त्याचं, कुठल्याही गोष्टीचं जे चांगलं असेल त्याचं हित करणारा, त्याचं गौरव करणारा, त्याची स्तुती करणारा, दुसऱ्याचा पाय न खेचणारा. तुम्हाला प्रगती करायची आहे तुम्ही करू शकताय, पण दुसऱ्याचा पाय खेचून प्रगती करायची असेल तर परमेश्वर तुमची प्रगती थांबवून ठेवेल. जर प्रगती करायची आहे तर दुसऱ्याची रेष पुसायची काही गरज नाही, त्याची रेष तशीच राहू द्या. तुमची मोठी करणं ऑटोमॅटिक तुमची मोठी होईल. प्रेज द लॉर्ड. पण आजकाल जमाना काय असला आहे, माझी तशीच ठेवायची, दुसऱ्याची पुसायची, कमी करायची, आणि माझी रेष ऑटोमॅटिक मोठी होईल. पण ते किती दिवस मोठी राहणार आहे. आणि जर देवानं त्याला मदत केली तर, कारण देव ज्याला अनुकूल त्याला कोणी प्रतिकूल असू शकत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. देवाला अनुकूल, जो देव ज्याला अनुकूल आहे त्याला कोणीच प्रतिकूल असू शकत नाही या जगात. जर तुम्हाला करता येत नाहीये, जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही हा माझ्या पुढे चाललाय, जाऊ द्या पुढे, परमेश्वराजवळ तुम्ही शांतपणे प्रार्थना करत राहा. एक दिवस असेल की देवानं तुमचं जे काम आहे, तुमची जी प्रार्थना आहे, तुम्ही जे शांतपणे काम केलेलं ते ओरडून जगाला सांगेल की याला खरोखर माझ्या चरणाला गुडघ्याची गरज आहे. हालेलुया. तुम्हाला लोकांना सांगायची गरज पडणार नाही की मी चांगला आहे, मी असा आहे, मी तसा आहे. बऱ्याच वेळेस मला असं वाटलं की नाही प्रभूजी मी हे सगळं सांगणार आहे. देवाने मला सांगितलं की नाही तू शांत बस, शांत बसून जे होणार आहे ना ते तुझ्या ओरडून होणार नाही. बऱ्याच वेळेस लक्षात घ्या, बरेच लोक आपण सांगायचा प्रयत्न, आम्ही चांगलं आहे, माझं कॅरेक्टर असं आहे, मी असं आहे, मी तसं आहे, आपण सांगायचा प्रयत्न करतो. जे सालसूद असतात ना त्यांना असं वाटतं की माझा सालसूदपणा लोकांना दिसावा. चांगली गोष्ट आहे, हे दिसलं पाहिजे. पण लक्षात घ्या, जर लोकांना तो दिसत नसेल तर शांत बसावा. प्रेज द लॉर्ड. देव तुमचं चांगुलपणा दाखवून देईल लोकांना. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचं ते काम आहे, कारण योग्य वेळेत तो त्याचा गौरव प्रगट करतो तुमच्याकडे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून कबुतरासारखी तुम्ही जर सालसूद असाल ना तर लोकांना दिसेल बरं एक दिवस की तुम्ही सालसूद आहात म्हणून. खरोखर तुम्ही त्रास देणारे नाही हे लोकांना दिसून येईल, कळून येईल की हा व्यक्ती खरंच नाही त्रास देत, खरंच याच्या बाबतीत परमेश्वराचं काम होत आहे बरं, हे लोकांना समजून येतं. जो कावळा आहे तो मात्र लोकांना एक दिवस दिसतो. लक्षात घ्या, तो पण दिसतो. जो पण जर लपवून ठेवत असेल स्वतःची क्रूरता, तो पण एक दिवस प्रगट करतो. कारण बायबलमध्ये असं वचन सांगतं आपल्याला की असं काहीच आपल्याला नाही ते प्रगट होणार. सगळं चांगलं पण प्रगट होईल आणि वाईट सुद्धा प्रगट होईल. दोन्ही गोष्टी प्रगट होणार आहे. आणि जर वाईट आहे तर ते प्रेम प्रगट होईल. आणि म्हणून कावळ्याचा गुणधर्म घ्या आपल्या मनामध्ये. कोणता? की जो त्रास न देणारा जो गुणधर्म आहे, आणि जो त्रास देणारा गुणधर्म आहे तो तुमच्यामध्ये नसला पाहिजे. माझ्या बरोबर वाचा. कावळा कुठे राहतो? तुम्हाला माहिती आहे कावळा कुठे राहतो? कावळा कुठे राहतो माहिती आहे तुम्हाला? कावळा घाणेरड्या ठिकाणी राहतो. कावळा जिथं मृत शरीर आहे तिथं राहतो. माहिती आहे तुम्हाला? मृत शरीर. आणि म्हणूनच तर लोक म्हणतात की इथं कावळा ठेवल्याशिवाय प्रेताला, आत्म्याला शांती मिळत नाही. अहो तिथं कावळा तिथंच राहतो. ते त्याचं घर आहे. ते काय आहे? त्याचं घर आहे. ते त्याचं घर आहे. काय आहे? त्याचं घर आहे. कुठं आहे घर त्याचं? मेलेल्यांच्या ठिकाणी घर आहे त्याचं. त्याचं ज्या ठिकाणी मृत शरीर असतं त्या ठिकाणी त्याचं
घर आहे. ज्या ठिकाणी मेलेले पक्षी असतात, ज्या ठिकाणी मेलेले प्राणी आणून टाकले जातात, ज्या ठिकाणी मेलेली जनावरं आणून टाकले जातात, मेलेले सगळ्या गोष्टी ज्या ठिकाणी आणून टाकल्या जातात किंवा ज्या ठिकाणी अशा प्रकारे लोक फेकून देतात, त्याच ठिकाणी प्रामुख्यानं त्या ठिकाणी राहतो. प्रामुख्याने कुठे राहतो? तो तिथे राहतो. आणि त्याचं जे घर आहे ना ते त्या ठिकाणी आहे. म्हणजेच काय की तो घाणेरड्या ठिकाणी राहतो आणि ज्या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचा घाणेरडा स्मेल येत असतो अशा ठिकाणी तो राहतो. त्याचं वास्तव्य हे घाणेरड्या ठिकाणी आहे. बरोबर. कबुतराचं वास्तव्य मात्र खडकाच्या कपारीमध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. कबुतराचं वास्तव्य कुठे आहे? माझ्या बरोबर वाचा. कबुतराचं वास्तव्य कुठे आहे? श्रेष्ठ गीत, श्रेष्ठ गीत 5:2 त्याच्यामध्ये आहे का? 2:14 मध्ये आहे का? 5:2 मध्ये वाचा. नाहीतर यशया 38:14 मध्ये वाचा. यशया 38:14 मध्ये आहे वास्तव्य कुठं आहे ते लिहिलंय. यशया 38:14. बरोबर. चिवचिवलो, पारव्याप्रमाणे मी घुमलो, वर पाहून पाहून माझे डोळे शिंदले, हे परमेश्वरा मजवर गजब झाला आहे, मला जामीन दे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वास्तव्य त्या ठिकाणी नाही लिहिलेलं. यशया 38:14 मध्ये वाचलं तुम्ही? गीतरत्नाचं पुस्तक मध्ये वाचा. 2:14. आगे बाजू कपोते खडकाच्या कपारी आहे त्या ठिकाणी. कड्याच्या आडोशास राहणारे, मला तुझे मुख पाहू. प्रेज द लॉर्ड. खडकाच्या कपारीत कड्याच्या आडोशास कोण राहतो? कबूतर राहतो. प्रेज द लॉर्ड. आणि दावीद राजा म्हणतो तूच माझा उंच गड आहेस. दावीदाने बायबलमध्ये बऱ्याच ठिकाणी कबुतराचा उल्लेख केलेला आहे स्वतःविषयी. माझ्या बरोबर वाचलं स्तोत्र 56:1 मध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. कबुतराचा उल्लेख आहे त्या ठिकाणी. दावीद स्वतःला कबूतर म्हणतो. 56:1 स्तोत्र 56:1. हे देवा माझ्यावर दया कर, कारण मनुष्य मला तुडवीत आहे. दिवसभर माझ्याशी लढून त्यांनी माझा छळ मांडला आहे. 56:1 बरोबर आहे. 56:1 बरोबर आहे. त्या ठिकाणी इंग्लिश मध्ये तो उल्लेख आहे, मराठीत तो तसा आलेला नाहीये. 68:13 मध्ये बऱ्याच ठिकाणी मी इंग्लिश जे आहे ते रेफर केलेलं. 68:13 स्तोत्र 68:13 68. तुम्ही मेंढवाड्यामध्ये पडून राहता काय? ज्याचे पंख रुपयाने व पिसे पिवळ्या सोन्याने मंडित आहेत, अशा कबुतरासारखे तुम्ही आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. काय ठिकाणी काय लिहिले त्या ठिकाणी? तुम्ही कोण आहात? तुम्ही कबूतर आहात. आणि कसले कबूतर लिहिले? वाचा, परत एकदा वाचा. तुम्ही मेंढवाड्यांमध्ये पडून राहता काय? ज्यांचे पंख रुपयाने व पिसे पिवळ्या सोन्याने मंडित आहेत, अशा कबुतरासारखे तुम्ही आहात ना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लक्षात घ्या, बायबल या ठिकाणी आपल्याला ते कबूतर असं म्हणतं की ज्या कबुतराचे पीस जे आहे ते पिवळ्या सोन्याने मंडित असलेले आहे. हालेलुया. आपल्याला घाणेरड्या ठिकाणी राहण्याची गरज नाही. आपल्याला कुठं राहण्याची गरज आहे? देवाच्या कपारीमध्ये, खडकाच्या कपारीत, देवाच्या डोंगरावर राहण्याची गरज आहे. आणि बायबल आपल्याला स्पष्टपणे सांगतं, जशा प्रकारे मी वाचलं की जो परमेश्वराच्या मंडपामध्ये राहण्यासाठी तुम्हाला मला बोलवलेलं आहे. हालेलुया. घाणेरड्या ठिकाणी राहण्यासाठी तुम्हाला मला बोलवलेलं नाही. कबुतरामध्ये एक गुणधर्म आहे की तो नेहमी खडकाच्या कपारीत राहतो. अशा ठिकाणी राहतो की ज्या ठिकाणी सुरक्षित भाग आहे, ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं घाणेरड्या गोष्टी नाही, मेलेली जनावरं नाही, ज्या ठिकाणी वास घाणेरडा येत नाही, अशा ठिकाणी कबूतर राहतो. प्रेज द लॉर्ड. आणि कावळा मात्र घाणेरड्या ठिकाणी, मेलेले जनावर जिथं आहेत, ज्या ठिकाणी घाणेरडा स्मेल येत आहे, ज्या ठिकाणी मनुष्य उभं राहू शकत नाही, अशा ठिकाणी तो राहतो. विश्वासदारा हा कबुतरासारखा स्वच्छ ठिकाणी राहणारा असला पाहिजे. तुम्ही तुमचं एन्व्हायरमेंट ज्याला आपण म्हणतो, एन्व्हायरमेंट म्हणजे समजतं म्हणजे वातावरण जे आहे ते वातावरण तपासलं पाहिजे. वातावरण तपासा. बाजूला सांगा वातावरण तपास. वातावरण तपासलं
पाहिजे. कबुतराचं वातावरण कसं असतं? शांत. तुम्हाला जर शांतीत राहायचंय तर तुमच्या आजूबाजूला शांती करणारी माणसं असली पाहिजे. हालेलुया. तुम्हाला जर पवित्र राहायचंय तर तुमच्या आजूबाजूला पवित्र माणसं असली पाहिजे. तुम्हाला जर प्रार्थना करायची आहे तुमच्या आजूबाजूला प्रार्थना करणारी माणसं असली पाहिजे. तुम्हाला जर देवाच्या वचनात वाढायचंय तर देवाच्या वचनाने भरलेली माणसं तुमच्या आजूबाजूला असली पाहिजे. तुम्हाला जर देवाच्या वचनात वाढायचंच नसेल तर तुमच्या आजूबाजूला मग तुम्ही कुठलेही माणसं जमा केली तर काय हरकत नाही. मग त्या ठिकाणी वास येऊ द्या, घाणेरड्या गोष्टी होऊ द्या आणि चुकीचं चर्चा होऊ द्या, काही होऊ द्या. कारण तुमचं वातावरण तुम्ही कुठल्या प्रकारच्या वातावरणात वाढता ह्याच्यावरच ठरतं. कारण बायबल सांगतं स्तोत्र 1 आणि त्याच्या 1 आणि 3 वचनामध्ये की जो पुरुष परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो आणि परमेश्वराच्या काय करतो, वाचा माझ्या बरोबर ते वचन. जो पुरुष दुर्जनांच्या मस्करीने चालत नाही, पापी जणांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही, तर काय करतो, परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वातावरण बदला म्हणजे तुमचं जीवन बदलायला चालू होईल. लक्षात घ्या, जोपर्यंत त्या वातावरणात तुम्ही आहात तोपर्यंत तुमचं जीवन बदलणार नाही. लक्षात घ्या, वातावरण खूप मोठी परिणाम घडवतं. तुमच्या आजूबाजूचे लोक तुमच्यावर खूप परिणाम घडवतात. खूप वेगळ्या प्रकारचं वातावरण जे आहे ना ते लोकांना बदलत आहे. विश्वासणारे धार्मिक वातावरणामध्ये वाढू इच्छित नाहीत, पवित्र लोकांच्या संगतीत राहू इच्छित नाहीत, वेगळ्या प्रकारच्या चांगल्या लोकांच्या संगतीत राहू इच्छित नाहीत आणि वचनाच्या संगतीत ते राहू इच्छित नाहीत. तुमच्या आजूबाजूला वचनाची संगत असली पाहिजे. पवित्र माणसांसोबत मैत्री तुमची असली पाहिजे. देवाचा गौरव करणाऱ्या माणसांसोबत तुमचा सहभाग जास्त असला पाहिजे. देवाची महिमा जे करतात, जे काटेकोरपणे आज्ञा पाळतात त्यांच्यासोबत जास्त तुम्ही राहिलं पाहिजे. हालेलुया. जर असं असणार नाही तर तुमचा जो आज्ञा न पाळणारा माणूस आहे तुम्हाला कधी अवाज्ञा करायला लावेल हे तुम्हालाच कळणार. कारण घाणेरडं जे वातावरण आहे ते कावळ्याला सतत आणि सतत मेलेल्या गोष्टी खायला लावतो सतत. कारण तो तिथंच राहतो आणि तिथं राहतो त्यामुळे तिथल्याच गोष्टी खातो आणि तिथले सगळे त्याचे मित्र आहेत. कावळा जो आहे ते तिथंच राहतो. कबूतर मात्र अस्वच्छ ठिकाणी राहत नाही, कुठल्याही घाणेरड्या ठिकाणी राहत नाही. खडकाच्या कपारीत राहायला त्याला आवडतं. त्या ठिकाणी स्वच्छता आहे, ज्या ठिकाणी देवाचं सानिध्य आहे त्या ठिकाणी. दावीद राजा स्वतःला कबूतर म्हणतो आणि तो सोन्याने मडवलेलं, सोन्याच्या पंखांनी वेष्टित असलेलं कबूतर म्हणतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सोन्याच्या पंखांनी वेष्टित असलेलं. आपण साधे सुधे कबूतर नाहीये. बरं, साधे सुधे आहोत का आपण? साधे सुधे नक्कीच नाही. तर आपण परमेश्वराच्या सामर्थ्याने भरलेले, परमेश्वराच्या गौरवाने भरलेले आणि सोन्याच्या पंखांनी वेष्टित असलेले आपण कबूतर आहोत. सर्वात शेवटी मला तुम्हाला सांगू द्या की परमेश्वर आपल्याला कबूतर यासाठी म्हणतो कारण ज्यावेळेस येशू ख्रिस्तावर पवित्र आत्मा उतरला त्यावेळेस तो कबुतराच्या रूपाने उतरला. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तो कावळ्याच्या रूपाने उतरला नाही, कबुतराच्या रूपाने उतरला. कबुतराच्या रूपाने. वाचा मत्तेचा शुभवर्तमान 4 अध्याय. मत्तेचा शुभवर्तमान 4 अध्याय तिसरा अध्याय आणि 17वे वचन. आणि पहा आकाशातून अशी वाणी झाली की हा माझा प्रेमप्रिय. 16वे वचन. मग बप्तिस्मा घेतल्यावर येशू लागलाच पाण्यातून वर आला आणि पहा आकाश उघडले, तेव्हा त्याने परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा उतरताना व आपणावर येताना पाहिला. आणि पहा आकाशातून अशी वाणी झाली की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. हालेलुया. हालेलुया. जर तुमच्यामध्ये पवित्र आत्मा राहावा असं तुम्हाला वाटतं तर तुम्हाला कबूतर म्हणलं पाहिजे. हालेलुया. जर पवित्र आत्मा त्याच माणसामध्ये राहतो जो अस्वच्छ नाही, जो स्वच्छ आहे, जो चांगल्या वातावरणात राहत आहे, जो चांगल्या ठिकाणी राहत आहे. लक्षात घ्या, कबूतर ते खातं जे मनुष्य त्याला टाकतो. कारण कबूतर हा ग्रीन गोष्टी म्हणजे जे हिरवा आहे ते खाणारा आहे. हिरवा आहे ते खाणारा. कावळा मात्र मेलेल्या गोष्टी खातो, मेलेलं खातो. जे सडका आहे, जे कुजलेलं आहे असं कावळा खातो. माहिती तुम्हाला काय खातो कावळा? काय खातो? मेलेलं जे प्रेत आहे ते प्रेत खातो.
जे सडलेलं आहे ते खातो, ज्याला आपण म्हणतो ना, ज्याला मराठीमध्ये हिवळा म्हटलेलं, हिवळा माहिती, हिवळा समजतं, म्हणजे जे मटण जर थोडंसं शिळ झालं तर कसा वास होतो ना एक वेगळ्या प्रकारचा, ते शिळ झालेलं जे मटण आहे ना ते खायला त्याला आवडतं कावळ्याला. ज्याला आपण घाणेरड जे आहे ना, जितकं घाणेरड आहे तितकं खाण्यासाठी कावळा त्याचा गुणधर्म आहे, तो त्याचा गुणधर्म आहे. पण कबूतर मात्र स्वच्छते खातो, शुद्धते खातो. तुम्ही काय खाता हे जास्त महत्वाचं आहे. मी अन्नाविषयी बोलत नाही, बरं अन्नाविषयी बोलत नाही. अन्न तुम्ही मटण खात असाल, चिकन खात असाल, हे जे काय एक्सपायर तुम्ही काय खात असाल मला काय माहिती नाही, पण एक गोष्ट आहे, तुम्ही काय खाता. देवाचं वचन सगळ्यात उत्तम अन्न आहे. हालेलुया. देवाचं वचन काय आहे? सर्वात उत्तम अन्न आहे. पण देवाचं वचन न खाता बाहेरचे लोक, जगातले विश्वासणारे आता काय खात आहेत बरं? जगातल्या गोष्टी जास्त खात आहेत, जगातल्या गोष्टींसाठी. कारण जगात जे काय आहे ते सगळं काय सडलेलं आहे, मेलेलं आहे, कुजलेलं आहे, त्याच्यात हेवलाल वास आहे, त्याच्यात अश्लीलता आहे, त्याच्यात व्यभिचार आहे, त्याच्यामध्ये पाप आहे, अपवित्रता आहे, त्याच्यामध्ये घाणेरड्या गोष्टी आहेत, निंदा आहे, टीका आहे, मसलत आहे, चुकीच्या गोष्टी आहेत, नरकाच्या सगळ्या गोष्टी आहेत, नरकाकडे नेण्याचा मार्ग आहे. हे खायला लोकांना जास्त आवडतं. पवित्र बायबलमध्ये पवित्रता आहे, बायबलमध्ये देवाकडे जाणाऱ्या गोष्टी जास्त आहेत आणि ते आपण खायला शिकलं पाहिजे. कारण आपण कावळा नाही, आपण कबूतर आहोत. हालेलुया. आपण काय खाल्लं पाहिजे? देवाचं वचन रोज आपण सेवन केलं पाहिजे. कारण हे वचन तुमच्या आणि माझ्या मनाला शुद्ध करतं, पवित्र करतं, देवाकडे घेऊन जातं, देवाच्या वचनाकडे घेऊन जातं. आणि जास्तीत जास्त जसं मी मगाशीच तुम्हाला विचारलं की आखाणाविषयी आणि आराहाविषयी कोण वाचलं, तर 4 लोकांनी हात वर केले. म्हणजे आठवड्याभरामध्ये तुम्ही जे ऐकलं होतं त्याच्यावर मननच नाही केलं, त्याच्यावर तुम्ही वाचलंच नाही. कारण खायला आपल्याला काय आवडतं? बाहेरच्या गोष्टी खायला आवडतात जास्त. कारण बाहेरचं जे आहे, कारण घरातलं अन्न रोज खाऊन खाऊन आपण काय होतो? कंटाळतो. जरी मटण बनलं असलं तरी पण घरातल्या लोकांना आवडत नाही. बाहेरचं चमचमीत त्यांना खायचं आहे, कारण बाहेर चमचमीत आहे, हॉटेलमध्ये एक वेगळ्या प्रकारची टेस्ट आहे आणि म्हणून लोकांना आवडतं. सतत आणि सतत आपला पास्टर कडून संदेश ऐकायला प्रत्येक चर्चच्या विश्वासाला नाही आवडत. कुठल्याही चर्चची ही स्टोरी, कुठल्याही चर्चची, हे केवळ आपल्या चर्चची स्टोरी नाही. प्रत्येक चर्चमध्ये तुम्ही जा, त्यांच्या पास्टरला ते बोर झाले, ते कंटाळले, त्यांच्या पास्टरला कंटाळले असतात. कुठल्याही चर्चमध्ये जा, कुणालाही XYZ जगात कुठल्याही चर्चमध्ये तुम्ही जा, त्यांच्या सगळ्या पास्टरांना त्यांचे विश्वासणारे कंटाळले असतात. आता 10 वर्षापासून 20 वर्षापासून एकच माणूस संदेश देत आहे, तर त्याला कंटाळणार घेऊ. हालेलुया. जिच्यासोबत जीवनाची शपथ घेतलेली आहे त्या बायकोला ते माणसं कंटाळतात, बाहेर तिकडे जातात. ती किती सुंदर का असं ना, त्याला असं वाटतं नाही ती सुंदर आहे. पण तुम्हाला माहिती आहे, ते सुंदर बाई घरामध्ये तिच्या नवऱ्याला नको करून सोडली हे नसतं माहिती त्याला. म्हणून त्याला वाटतं ती खूप छान, तिला कंटाळतात माणसं. पालकाला पण कंटाळतात लोक, पालकाला पण कंटाळतात. त्याला वाटतं हा हे नाही आवडत आहे, ते छान आहे, तिकडचं छान आहे, हे छान आहे, असं आहे. बरंच काय काय. मी असं म्हणत नाही वचन ऐकून, पण वचन ऐकावं. म्हणजे ग्रीन आहे त्याचा द्वेष करू नका. आपल्याला वशात गोष्टींचं जास्त आवड असते, कावळ्यासारखी आवड धरू नये आपण. जे खराब आहे, नष्ट झालेलं आहे, ज्याच्यातून काही निर्माण होऊ शकत नाही, अशा गोष्टी आपल्याला आवडू नयेत कधीच. जरी आपल्याला कानाला थोडंसं कठीण वाटत असलं तरी पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जे ग्रीन आहे त्याचा द्वेष करू नये आपण. आणि म्हणून बायबल आपल्याला स्पष्टपणे सांगतं, कबूतर जे आहे ते ग्रीन खातं, कावळा मात्र वशात गोष्टी आवडतात आणि सतत तो खाण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हे विसरून जातो की पवित्र आत्मा त्याच माणसामध्ये राहतो जो ग्रीन खाण्याचा इच्छुक आहे. हालेलुया. जो देवाचं वचन जर तुम्ही वाचतच नसाल तर पवित्र आत्मा तुमच्यामध्ये कामच नाही करणार. जर तुम्ही खातच नसाल हे बायबल, तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे पवित्र आत्मा तुमच्यामध्ये काम करू शकत नाही. आणि म्हणून तुम्ही काय खाता हे सुद्धा महत्वाचं आहे, कारण खाण्यावरून कबूतर आहात की कावळा हे ठरतं, लक्षात घ्या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जसं मी तुम्हाला सांगितलं की जो पवित्र आत्मा आहे तो कुठल्याही अस्वच्छ माणसावरती येऊन बसणार नाही, कुठल्याही घाणेरड्या माणसावर येऊन बसणार नाही. घाणेरड्या ठिकाणी तुम्ही राहतात त्या ठिकाणी पवित्र आत्मा येऊन बसणार नाही. कारण कबूतरासारखा पवित्र आत्मा ज्यावेळेस उतरेल त्यावेळेस तो पवित्र माणसाचा शोध करतो. हालेलुया.
पवित्र लोकांचा शोध करतो, पवित्रतेचा शोध करतो, शुद्धतेचा शोध करतो, जो देवाचं वचन खातोय त्याचा शोध करतोय. लक्षात घ्या, ज्याला देवाचं वचन किती अप्रिय वाटलं तरी ते स्वीकारतो, त्याचा शोध करतो. हालेलुया. लक्षात घ्या, माझी वचनं तुम्हाला कदाचित अप्रिय वाटतील, कदाचित तुम्हाला असं वाटेल की हे काही सांगत आहेत मला, पण जे देवाच्या वचनात लिहिले तेच मी तुम्हाला सांगत आहे. ज्यानं दावीद राजा म्हणाला की मी कबूतर आहे, शलोमोन म्हणतोय की मी कबूतर आहे, आणि परमेश्वर मला कबूतर म्हणतोय, पवित्र आत्मा कबुतराच्या रूपाने उतरतोय, तर आपण सुद्धा एक कबूतर आहोत. हालेलुया. आपण कावळा नाही, कावळ्याचे गुणधर्म आपल्यात नाही पाहिजे, आपल्यामध्ये कबुतराचेच गुणधर्म पाहिजेत. तुलनात्मक दृष्ट्या ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस आपल्यामध्ये कबुतराचे गुणधर्म येण्यासाठी आपण जास्त प्रयत्नशील असलं पाहिजे. आणि म्हणून कबूतर कुठे राहतो, काय खातो, कसा त्याचा स्वभाव आहे, या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. कबूतर एक सेल्फिश नसलेला, स्वार्थी नसलेला पक्षी आहे, त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा आहे. लक्षात घ्या, जशा प्रकारे नोहाच्या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, कबुतरामध्ये एक प्रामाणिकपणा होता. किती वेळा परत आला तो, किती वेळा परत आला, 2 वेळा परत आला. किती वेळा परत आला? आणि कावळा एकदा गेला परतच आला नाही. एकदा गेला तो गेलाच, मेलेली मणी खायला गेला होता है ना. प्रेत होती ना सगळीकडे पृथ्वीवर, प्रेत होते, मेलेले प्राणी सगळे होते, आणि सगळे प्राणी खात बसला. एकटाच स्वार्थी, अप्रामाणिक, ज्यानं 1 वर्ष सांभाळले. 1 वर्ष होता तारवामध्ये. किती वर्ष? 1 वर्ष खायला घातलं का नोहान त्याला? भरपूर खायला घातलं. आणि 1 वर्ष ज्याला सांभाळलं होतं ना, त्याला विसरला एका क्षणात मडी पाहून. पण कबूतर मात्र विसरला नाही. कबूतर परत आलं, एकदा परत आलं, दुसऱ्यांदा जैतुनाचं पान घेऊन आलं, त्याला खूप दिली की हो पृथ्वीवरचं पाणी सुकलंय. प्रेज द लॉर्ड. पृथ्वीवरचं पाणी काय झालेलं आहे? सुकलेलं आहे. तो आता जाऊ शकतोस बाहेर. प्रेज द लॉर्ड. प्रामाणिक आहे कबूतर. तुम्ही प्रामाणिक असलं पाहिजे. कावळ्यासारखं स्वार्थी नाही, स्वार्थी अप्रामाणिक, हरियाली दिसलं त्याला की गेला नाही, तसं नाही. लक्षात घ्या, ज्याला 1 वर्ष खायला घातलं त्याला लगेच विसरतात माणूस, लगेच विसरतात. मंडळी चर्च सोडत असताना लोक आपल्याला असं वाटलं पाहिजे की मी प्रामाणिक आहे का देवाच्या सेवकासोबत, कारण प्रामाणिक माणसावरच देव प्रेम करतो. हालेलुया. कबुतरासारखं तुम्ही असलं पाहिजे, कावळा होऊ नका. कारण बाहेर मेलेली मणी आहेत, बरेचसे स्वार्थी टपले आहेत सगळेजण, कारण ते काय क्रूर लांडगे, ते फाडून खाऊ इच्छितात, विश्वास करणार, आणि फाडून खाणाऱ्यांपासून आपण सावध राहिलं पाहिजे. सगळेच जण तसं असं मी म्हणणार नाही, परीक्षण केलं पाहिजे, आपण तपासलं पाहिजे की मी प्रामाणिक आहे का. माझ्या देवाच्या सेवकांनी ज्या मला परमेश्वराने दिलाय, जी मंडळी मला परमेश्वराने दिली, जो देव परमेश्वराने मला सांभाळ, कारण देवासोबत, मंडळीसोबत आणि पास्टर सोबत मी प्रामाणिक असलं पाहिजे. लक्षात घ्या, आपल्या जोडीदारासोबत जसं प्रामाणिक राहणं गरजेचं आहे, तशा प्रकारे आपण देवासोबत, पास्टर सोबत आणि मंडळीसोबत प्रामाणिक राहणं गरजेचं आहे. कावळा प्रामाणिक राहिला नाही. तुम्ही पाहात का? प्रामाणिक तपासून पहा, तपासून पहा. कबुतराचे गुणधर्म तुमच्यात असले पाहिजे, कावळ्याचे गुणधर्म असले नाही पाहिजे. कारण ऑनलाईन ना इतकं बिघडवलेलं आहे आताच्या काळामध्ये लोकांना. त्यांना असं वाटतं जे डोळ्याला दिसतं ते सगळं काही खरं आहे, आणि कावळ्याला सुद्धा डोळ्यासमोर दिसलं आणि त्याला स्नोहा आणि त्याचा तारू आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी तो एका क्षणामध्ये विसरून गेला. कारण तुम्हाला जगात बरेचसेच लोक आढळतील, जगात बऱ्याच गोष्टी आढळतील की ज्या गोष्टी तुम्हाला खेचतील तुम्हाला स्वतःकडे, पण तुम्हाला तिकडे जायचं की नाही हे तुम्हाला तपासून पाहायचं. तुम्हाला माहिती आहे का, कबुतराला दिसलं नव्हतं का, हरियाली तर आली होती तरी सुद्धा तो परत गेला, तरी सुद्धा परत गेला का नाही जैतुनाचं पान घेऊन. त्याला परत जाण्याची गरज होती का? अजिबात गरज नव्हती, तरी सुद्धा तो परत गेला. कारण माझ्या मालकाला ज्याने 1 वर्ष मला सांभाळलंय त्याला जाऊन सांगितलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. त्याला जाऊन सांगितलं पाहिजे. नाहीतर एक दिवस परमेश्वर स्वतः आज्ञा देतो, जा तुझं जे अन्न आहे ना ते आज देऊन टाक माझ्या सेवकाला. माहिती तुम्हाला, कावळ्याला 1 दिवस आज्ञा दिली देवाने. काय आज्ञा दिली? तुम्हाला वाचायला मिळेल पहिल्या राजाच्या पुस्तकामध्ये, तुम्हाला वाचायला मिळेल एलियाला परमेश्वराने काय दिलं, कुणाद्वारे अन्न दिलं? कावळ्याद्वारे अन्न दिलं. पण देवानं आज्ञा दिली होती असं सांगितलं त्या ठिकाणी. काय दिली होती? आज्ञा दिली होती, आणि आज्ञा देऊन त्याला सांगितलं जा तुझा अन्न उपाशी राहील तो आणि माझ्या सेवकाला मिळेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव असं कधी कधी करायला सांगतो. आपण कबूतर बनलं पाहिजे, कावळा नाही. कबूतर बना, परमेश्वर तुम्हाला नक्की मदत करतो ते बनण्यासाठी. प्रभू तुम्हाला सांगितलं. या आपण सगळे डोळे बंद करूया, उभे राहू.